कलमनुरी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के संपर्क कार्यालय का उद्घाटन शुक्रवार 15 अगस्त को स्वतंत्र दिवस के अवसर पर राज्य के अन्न औषध प्रशासन व हिंगोली जिले के पालक मंत्री नरहरि झिरवाड़ के हाथों किया गया। साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कलमनुरी की ओर से पालक मंत्री नरहरि झिरवाड़ का सत्कार किया गया। इस समय जिला अध्यक्ष बीडी बांगर, पूर्व उपनगर अध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी, डॉक्टर दिलीप मस्के नाईक, अयूब पठान, वसंत पतंगे, शिवाजी शिंदे, ॲडव्होकेट तुषार पवार, खुर्शीद फारूकी, कैलास खिल्लारे, ॲडव्होकेट जाधव, ॲडव्होकेट इफ्तेखार नाईक, शोएब बागबान, विठ्ठल गाबने, इंजिनियर अब्दुल माबूद अशरफी, यासिन कुरेशी, नजीब खान, शेख अफजल, उत्तम कुरुडे, शेख समीर, इरफान खान, शेख अफसर, सैयद मुज्जू, काशीनाथ मोगले के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस बीच पालक मंत्री नरहरि झिरवाड़ की ओर से बीते दिनों 10वीं की परीक्षा में 100% नंबर हासिल कर महाराष्ट्र में टॉप करने वाले जयेश जगन कुमार जाधव का सत्कार किया गया। हिंगोली या ठिकाणी आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या, उपोषणकर्त्यांच्या भेटी झाल्या। कलेक्टर ऑफिसला एक छोटीशी मीटिंगही झाली। तिथं एक नवीन ॲप तयार केलंय। त्या ॲपच्या माध्यमातून सर्व जनतेला मी आवाहन करतो की आता याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊन चक्रा मारून वेळ घालवण्याऐवजी आपला जो काही टोल फ्री नंबर आहे तो 940355 9494 ह्या व्हॉट्सअप ॲपवर जाऊन याच्यावर आपण आपले कुठल्याही स्कीमची माहिती घेऊ शकतो, कुठली कागद त्याच्यावरून अपलोड करू शकतो। अशा पद्धतीचं एक नवीन ॲप आज त्याचा शुभारंभ केला आणि जाताना या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कळमनुरी शहरात ह्याआधी कुठलंच कार्यालय नव्हतं, परंतु अजितदादांच्या कामाचा उरक आणि त्यांचा अगदी कामसू स्वभाव याचे विचार पोहोचवण्याच्या दृष्टीनं एक कुठेतरी सार्वजनिक ठिकाण असावं म्हणून नाजिमबाईंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी अवेश पठाण यांनी सगळ्यांनी या ठिकाणी हे कार्यालय उभं केलं, सुरू केलं। त्याचा शुभारंभ माझ्या हस्ते केला। मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल, त्यांचे आभार मानेल आणि ते आरोग्यावर मोठ्या प्रमाणात काम करतात। मी त्यांना एकच विनंती करतो की तुम्ही इथं होत असतील ते इथं करावेत। याच्याहीपेक्षा मेजर काही असेल तर माझ्याकडे देखील मुंबईमध्ये 2 माणसं आहेत। मोठ्यातला मोठा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो आपण मुंबईमध्ये सुद्धा सॉल्व्ह करू। तो माणूस तिथं तेवढ्याच कामापुरता असतो, त्याच्या मार्फते आपण सर्वसामान्य जनतेची सेवा करू आणि सेवेचा मेवा हा निश्चितच त्यांनी खंत व्यक्त केली का 2-2, 3-3 मतांनी नगरसेवक हरलेत नाही। मी नेहमी म्हणत असतो यश अंतिम नसतं, अपयश घातक नसतं। अपयश ही यशाची पहिली पायरी। अजून जोमाने कामाला लागा आणि कळमनुरी नगरपालिका ही आपल्या दादांच्या विचाराची आणण्यासाठी ते प्रयत्न करा। मी तुमच्या बरोबर पालकमंत्री म्हणून सहकार्य जे लागेल ते करायची माझी तयारी असेल। धन्यवाद।